Hello students, today we have started our new chapter number 12, aldehydes, ketones and carboxylic acids. In previous chapter, we have studied organic compounds which contain carbon oxygen single bond. In this chapter, we have seen carbon oxygen double bond and it is called a carbonyl group. मग आता आपण काय पाहणार आहोत की ह्या चॅप्टरमध्ये कार्बोनिल ग्रुप पाहणार आहोत. मग कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय आहे तर द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेनिंग कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इट इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप की ज्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असतो त्याला काय म्हणतात इट इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. मग आपल्याला काय पाहिजे की हा कार्बोनिल ग्रुप पाहिजे. मग इथे तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं काय दाखवलं कार्बन ऑक्सिजनला डबल बॉन्डेड आहे आणि इकडे काय अल्किल ग्रुप्स आहेत. मग जो कार्बन आहे की ज्याला डबल बॉन्ड ऑक्सिजन अटॅच आहे त्याला काय म्हणतात कार्बोनिल कार्बन म्हणतात आणि जो ऑक्सिजन अटॅच आहे त्याला काय म्हणतात कार्बोनिल ऑक्सिजन. मग याचे टाईप्स पहा. याच्यामध्ये वेगवेगळे दोन टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अल्डिहायडिक कार्बोनिल कंपाऊंड आणि दुसरा आहे किटोनिक कार्बोनिल कंपाऊंड. मग आता अल्डिहायडिक काय आणि किटोनिक काय हे समजून घेऊया. मग आता आपण काय पाहिलं की कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय तर कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड. मग ज्यावेळेस कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असतो आणि त्याच्या एका बाजूला काय अटॅच असतो हायड्रोजन अटॅच असतो. कार्बनला एका बाजूला काय अटॅच असतो हायड्रोजन आणि एका बाजूला अल्किल ग्रुप किंवा ॲरोमॅटिक स्ट्रक्चर अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात अल्डिहायडिक कार्बोनिल कंपाऊंड. त्याला काय म्हणतात अल्डिहायडिक कार्बोनिल कंपाऊंड. आणि किटोनिक कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय आहे की जो कार्बन डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे त्याच्या दोन्ही बाजूला जर अल्किल ग्रुप सेम अल्किल ग्रुप किंवा डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच असतील तर त्याला काय म्हणतात किटोनिक कार्बोनिल कंपाऊंड. मध्ये हे दोन टाईप्स आहेत. एक आहे अल्डिहायडिक कार्बोनिल कंपाऊंड आणि दुसरा आहे किटोनिक कार्बोनिल कंपाऊंड. त्याच्यानंतर पुढचा नेक्स्ट आहे दॅट इज द कार्बॉक्सिल ग्रुप. आता कार्बॉक्सिल ग्रुप म्हणजे काय आहे तर त्याचा फंक्शनल ग्रुप सांगितलं की फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड इज COOH. काय त्याचा फंक्शनल ग्रुप COOH. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की कार्बनची डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे आणि त्याला अटॅच काय कार्बनला OH. म्हणजे ज्यावेळेस असं ग्रुप असेल त्याला काय म्हणतात इट इज कॉल्ड कार्बॉक्सिल ग्रुप और इट इज कॉल्ड कार्बॉक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप. आणि दे डिफर ड्यू टू द OH इन इट. ते कशामुळे वेगळं आहे तर त्याच्यामध्ये काय इथे OH आहे त्याच्यामुळे तो काय ह्या दोन्हीपेक्षा वेगळा आहे त्यामुळे याला काय म्हणतात कार्बॉक्सिल ग्रुप. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे ह्या चॅप्टरमध्ये अल्डिहाइड किटोन अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. आपल्याला तीन फंक्शनल ग्रुप पाहिजे त्याच्यामध्ये अल्डिहाइड पाहिजे एक किटोन पाहिजे आणि तिसरा पाहिजे आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. साधे सिंपल आहेत हे ग्रुप आणि हे त्याचं आहे जनरल इंट्रोडक्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन. आता हे जे क्लासिफिकेशन आहे ते कशा प्रकारे करायचं. मग आता हे जे अल्डिहाइड्स आहेत हे अल्डिहाइड दोन प्रकारचे आहेत. एक आहे क्लासिफाईड दोन प्रकारे केलेलं आहे एक ॲलिफॅटिक आणि दुसरं ॲरोमॅटिक. मग ते तुम्हाला क्लासिफिकेशन दाखवलेलं आहे की क्लासिफिकेशन तिन्हींचं सांगितलं आहे. पहा शॉर्टमध्ये काय आहे की अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन दोन प्रकारे एक आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड दुसरं आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड. किटोनचं ॲलिफॅटिक किटोन त्याच्यामध्ये परत दोन टाईप्स आहेत एक सिम्पल और इट इज ऑल्सो कॉल्ड सिमेट्रिकल किटोन और दुसरा आहे मिक्स और अनसिमेट्रिकल किटोन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲरोमॅटिक किटोन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड. याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत एक आहे ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड्स आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. मग आता हे जे क्लासिफिकेशन आहे ते कसं आहे ते आपण पाहूया किंवा ते आपण समजून घेऊया की कशा प्रकारे हे क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. आता नेक्स्ट आहे की क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. आता हे जे क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड आहे याच्यामध्ये फर्स्ट क्लासिफिकेशन दॅट इज द ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता ॲलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये काय सांगितलं आहे की द कंपाऊंड इन विच CHO is attached directly to sp3 hybridized carbon atom that is the saturated carbon atom. मग आता ॲलिफॅटिकमध्ये काय आहे की ॲलिफॅटिक म्हणजे काय समजून घ्या की ॲलिफॅटिक म्हणजे काय असते त्याच्यामध्ये कार्बनची स्ट्रेट चेन असते. काय असते कार्बनची स्ट्रेट चेन असते आणि ह्या कंपाऊंडमध्ये जो CHO ग्रुप आहे म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप आहे तो कशाला अटॅच असतो इट इज डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम की जो sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे त्याला काय असतो अटॅच असतो. मग याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे एक्सेप्शन फक्त काय त्याच्यामध्ये की जो फॉर्मॅल्डिहाइड आहे हे एक्सेप्शन आहे. जसं जनरल फॉर्म्युला काय आहे की RCOH हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. मग हे आहे त्याचं पहिलं क्लासिफिकेशन दॅट इज द ॲलिफॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक म्हणजे काय लक्षात ठेवायचं की कार्बनची स्ट्रेट चेन मग इथं R कितीही असू शकतात इथे कितीही अल्किल ग्रुप काय असू शकतात त्याला अटॅच असू शकतात. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड टाईप आहे दॅट इज द ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता ॲरोमॅटिक अल्डिहाइड आलं की ॲरोमॅटिक म्हणजे काय तर बेन्झिन रिंग आणि त्याला काय अटॅच असणार तुमचा CHO ग्रुप. मग त्याला काय म्हणतात ॲरोमॅटिक अल्डिहाइड. म्हणजे द कंपाऊंड इन विच CHO ग्रुप इज अटॅच टू डायरेक्टली टू ॲन ॲरोमॅटिक रिंग की ज्यावेळेस तुमचा हा
CHO ग्रुप दॅट इज द अल्डिहाइड ग्रुप जर डायरेक्टली अटॅच असेल बेन्झिन रिंगला तर त्याला काय म्हणतात ॲरोमॅटिक अल्डिहाइड. मग आता इथं पहा बेन्झिन आहे आणि त्याला काय अटॅच हा CHO ग्रुप आहे. त्यानंतर इथं हा फेनॉल आहे आणि ह्या फेनॉलला काय अटॅच झाला इथं CHO ग्रुप. त्यानंतर इथं नायट्रोबेन्झिन होतं त्याला काय अटॅच झाला इथे अल्डिहाइडिक ग्रुप अटॅच झाला. म्हणजे त्यामुळे त्यांची नावं चेंज झाली. याचं काय झालं बेन्झा अल्डिहाइड झालं. याचं काय झालं सॅलिसायक्ला अल्डिहाइड आणि याचं काय नाव झालं पॅरा नायट्रोबेन्झा अल्डिहाइड. म्हणजे दिस इज द सेकंड क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड दॅट इज द ॲरोमॅटिक अल्डिहाइड. साधं सिंपल आहे. एक ॲलिफॅटिक दुसरं ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिक म्हटलं तर स्ट्रेट चेन लक्षात ठेवायची आणि ॲरोमॅटिक म्हटलं तर बेन्झिन रिंग लक्षात ठेवायची. त्यानंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. त्यामध्ये फर्स्ट आहे की ॲलिफॅटिक कीटोन. सेम द कंपाऊंड इन विच ketone group that is the carbon double bonded oxygen group is attached to two alkyl groups are called aliphatic ketone. मग याच्यामध्ये काय असतो की हा जो किटोनिक ग्रुप आहे तो कशाला अटॅच असतो दोन अल्किल ग्रुपला अटॅच असतो. त्यावेळेस त्याला काय म्हणतात ॲलिफॅटिक कीटोन. मग आता इथे काय दाखवलं एक R दाखवलं आणि इथे R डॅश. मग इथं Rच्या ऐवजी काय असेल आयदर अल्किल ग्रुप असेल. मग ते अल्किल ग्रुप आयदर आयडेंटिकल असतील सारखे असतील किंवा डिफरंट असतील त्यावरती बेस हे क्लासिफिकेशन आहे. मग जर ते सारखे असतील दोन्ही हे R आहेत हे R दोन्ही जर सारखे असतील तर इट इज कॉल्ड अ सिम्पल ऑर सिमेट्रिकल कीटोन. म्हणजे द कीटोन्स इन विच बोथ द अल्किल ग्रुप्स बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन आर आयडेंटिकल. म्हणजे दोन्ही बाजूला जे कार्बनला अटॅच असणारे अल्किल ग्रुप्स आहेत हे जर आयडेंटिकल असतील म्हणजे एकसारखे असतील तर त्याला काय म्हणतात सिम्पल ऑर सिमेट्रिकल कीटोन्स. मग इथं एक्झाम्पल काय दिलं आहे CH3C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे इथं कार्बनच्या दोन्ही बाजूला काय अटॅच आहे CH3. त्यामुळे त्याचं नाव काय ॲसिटोन ऑर इट इज कॉल्ड डायमिथाइल इथर. मग जर इथं दुसरा C2H5 असेल तर त्याचं नाव काय होणार डायइथाइल इथर. मग अशा प्रकारे सिम्पल ऑर सिमेट्रिकल इथर म्हणजे काय की दोन्ही बाजूला सेम अल्किल ग्रुप जर अटॅच असतील तर इट इज कॉल्ड सिम्पल ऑर सिमेट्रिकल कीटोन. तर त्यानंतर त्याच्यामध्येच नेक्स्ट आहे दॅट इज द मिक्स ऑर अनसिमेट्रिकल कीटोन. आता मिक्स म्हणजे काय तर वेगवेगळे असणार आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं द कीटोन इन विच टू अल्किल ग्रुप्स बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन आर डिफरंट. मग याच्यामध्ये काय आहेत की दोन्ही जे कार्बोनिल अल्किल ग्रुप्स आहेत ते अल्किल ग्रुप्स काय आहेत डिफरंट आहेत अटॅच असणारे कार्बनला डिफरंट आहेत. एका बाजूला काय दाखवलं इथे इथाईल ग्रुप अटॅच आहे आणि एका बाजूला काय मिथाईल. मग ज्यावेळेस अशा प्रकारची कंडिशन असेल त्यावेळेस त्याला काय म्हणतात मिक्स कीटोन ऑर इट इज कॉल्ड अनसिमेट्रिकल कीटोन. आणि याचं नाव काय झालं मग इथाईल मिथाईल कीटोन. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द ॲरोमॅटिक कीटोन्स. आता हे जे ॲरोमॅटिक कीटोन आहे की ॲरोमॅटिक कीटोन म्हटल्यानंतर काय येणार त्याच्यामध्ये की ॲरोमॅटिक कीटोन मीन्स की त्याच्यामध्ये काय असणार आहे ॲरोमॅटिक रिंग असणार आहे. मग द कंपाऊंड इन विच कीटोनिक ग्रुप दॅट इज द कार्बोनिल ग्रुप इज अटॅच टू आयदर टू अराइल ग्रुप्स ऑर वन अराइल ऑर वन अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲरोमॅटिक कीटोन. मग ॲरोमॅटिक कीटोनमध्ये तुमचा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो कशाला अटॅच असतो इट इज अटॅच टू टू अराइल ग्रुप. म्हणजे दोन बेन्झिन रिंगला अटॅच असेल किंवा एक बेन्झिन रिंग आणि एक अल्किल ग्रुपला अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात ॲरोमॅटिक कीटोन. मग इट्स एक्झाम्पल काय दिलेलं आहे बेन्झोफेनॉल की इथे काय एक ॲरोमॅटिक रिंग ह्या बाजूला एक ॲरोमॅटिक रिंग आणि मध्ये काय तुमचा कार्बोनिल ग्रुप. मग जर असं स्ट्रक्चर असेल तर इट इज कॉल्ड बेन्झोफेनॉल. त्याचबरोबर एका बाजूला बेन्झिन रिंग आहे म्हणजे ॲराइल ग्रुप आहे आणि एका बाजूला अल्किल ग्रुप आहे. मग अल्किल ग्रुप कोणताही असू शकतो. मग इट इज कॉल्ड ॲसिटोफेनॉल. हे स्ट्रक्चर कशाचं ॲसिटोफेनॉलचं. मग अशा प्रकारचं हे सेकंड क्लासिफिकेशन आहे ॲरोमॅटिक कीटोनचं. त्यानंतर नेक्स्ट आहे की क्लासिफिकेशन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता आपल्याला थर्ड पाहायचं आहे की कार्बॉक्झिलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट कोणतं आहे ॲलिफॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. याच्यामध्ये सुद्धा काय आहे ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिक म्हणजे काय असते कार्बनची स्ट्रेट चेन. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं पहा द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच कार्बॉक्झिल ग्रुप इज बॉन्डेड टू अन अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲलिफॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड्स ऑर इट इज कॉल्ड फॅटी ॲसिड्स. मग याच्यामध्ये काय आहे की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे की ज्यांच्यामध्ये कार्बॉक्झिल ग्रुप कशाला बॉन्डेड असतो इट इज बॉन्डेड टू अल्किल ग्रुप त्याला काय म्हणतात कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणतात किंवा फॅटी ॲसिड्स म्हणतात. त्याच्यामध्ये एक्सेप्शन कशाचं आहे फॉर्मिक ॲसिडचं एक्सेप्शन आहे. मग आता हा पहा इथे काय दाखवलं तुम्हाला RC डबल बॉन्ड OH म्हणजे RCOOH. याच्यामध्ये हा जो कार्बॉक्झिल आहे तो काय हा फंक्शनल ग्रुप आहे कार्बॉक्झिल फंक्शनल ग्रुप. मग हा कशाला अटॅच असतो हा कशाला अटॅच असतो अल्किलला. मग आरच्या जागी काय असेल मिथेन असेल इथेन असेल प्रोपेन असेल. मग आता इथे एक्झाम्पल दिले पहा आरच्या जागी काय घेतलं इथं CH2 CH3. मग जर आपण त्याला नेमिंग केलं तर 1 2 3 तीन कार्बन होतात. मग तीन कार्बन म्हणजे काय असतो प्रोपेन. मग प्रोपेनच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण त्याचं प्रोपेनॉइक ॲसिड. त्यानंतर CH3COH
एकच CH3 आहे, मग इट्स नेम इज ॲसिटिक ॲसिड. मग अशा प्रकारे काय केलं, त्याचं नेमिंग केले गेलेलं आहे. आता हे प्रोपेनोइक ॲसिड इथं असं कसं लिहिले आपण, C डबल बॉन्ड OH, तेच आपण अशा प्रकारे लिहू शकतो CH3 CH2 COOH. त्यानंतर जर COOH असेल तर इट इज कॉल्ड ऑक्झॅलिक ॲसिड. त्यानंतर असं स्ट्रक्चर आहे, इट इज कॉल्ड सायट्रिक ॲसिड. म्हणजे असे काय होतं, त्याचे फॅटी ॲसिड्स तयार होतात. कशामध्ये, ॲलिफॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये. म्हणजे दिस इज द फर्स्ट क्लासिफिकेशन, दॅट इज द ॲलिफॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड क्लासिफिकेशन आहे, ॲलिफॅटिक झाल्यानंतर काय, ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. मग सेकंड क्लासिफिकेशन आहे की त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. मग याच्यामध्ये काय सांगितलं की दीज आर द कंपाऊंड इन विच वन ऑर मोर कार्बोक्झिलिक ग्रुप आर अटॅच डायरेक्टली टू द ॲरोमॅटिक रिंग. मग याच्यामध्ये काय असतो, एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बोक्झिलिक ग्रुप कशाला अटॅच असतात, अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झिन रिंगला अटॅच असतील. मग आता जर एकच अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात, बेन्झोइक ॲसिड. पहा इथे काय आहे, बेन्झिन रिंग आहे आणि त्याला काय अटॅच आहे, COOH कार्बोक्झिलिक ॲसिड. मग इट इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. त्यानंतर इथं 2 COOH म्हणजे कार्बोक्झिलिक ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे त्याचं नाव काय, थॅलिक ॲसिड. मग इथं काय, एक COOH ग्रुप अटॅच आहे आणि त्याला काय अटॅच आहे, ॲसिटिल ग्रुप. मग इट्स नेम इज ॲसिटिल सॅलिसायक्लिक ॲसिड ऑर इट इज कॉल्ड ॲस्पिरिन. दिस इज द सेकंड क्लासिफिकेशन, दॅट इज द ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. मग हे जे कार्बोक्झिलिक ॲसिड्स आहेत ते आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन नेचर अँड दे आर फाउंड इन बोथ द प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग हे जे कार्बोक्झिलिक ॲसिड्स आहेत हे सगळीकडे नेचरमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेत आणि ते आपल्याला प्लांटमध्ये आणि ॲनिमल्समध्ये काय होतात, आढळून येतात. मग प्लांटमध्ये कशात आढळतात, तर L-लॅक्टिक ॲसिड इज प्रेझेंट इन कर्ड. सायट्रिक ॲसिड इज फाउंड इन सायट्रस फ्रूट लाईक लेमन्स. म्हणजे जे लिंबू आहे त्या लिंबामध्ये काय आढळतं, सायट्रिक ॲसिड आढळतं. त्याचबरोबर जे कर्ड दही आहे त्या दह्यामध्ये काय आढळतं, लॅक्टिक ॲसिड. त्याचबरोबर ॲसिटिक ॲसिड इज द की इन्ग्रेडियंट ऑफ व्हिनेगर. आपण जेवणामध्ये जे व्हिनेगर वापरतो त्याच्यामध्ये कशाचा यूज असतो, ॲसिटिक ॲसिडचा. मग हे जे कार्बोक्झिलिक ॲसिड्स आहेत हे आपल्या नेचरमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेत आणि ते आपण डेली लाईफमध्ये प्लांट आणि ॲनिमल्समधून काय करत असतो, यूज करत असतो. मग दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स. साधं सिंपल क्लासिफिकेशन आहे. बेस आहे एक ॲलिफॅटिक आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक वरती. साधं सिंपल क्लासिफिकेशन आहे. जर तुम्ही याच्या नोट्स काढल्या तर तुम्हाला समजायला काय जाईल, सोपं जाईल.